100 डेज मालिकेच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की अजय राणी आणि विक्कीचे कॉल रेकॉर्ड्स वाचतो। आता या भागामध्ये अजय रेकॉर्ड्स वाचून निमाणे आणि शेलारला कळवतो की राणी व विक्कीमध्ये काही वेगळं नातं होतं। तेव्हा त्याचा सहकारी अजयला सांगतो की मोबाईल शॉपवाल्याला पकडून आणलंय। ॲडव्होकेट जाधव इन्शुरन्स पॉलिसीवाल्यांना घेऊन राणीच्या घरी तिचे हस्ताक्षर घ्यायला येतात व ते तिला कळवतात की या इन्शुरन्स पॉलिसीचे 25 करोड तुम्हाला भेटणार आहे। नेहाची आई आणि नेहा अजयच्या घरून निघतात। तावडे सर अजय, निमाणे आणि शेलारला आपल्या केबिन मध्ये बोलवतात। तेव्हा अजय त्यांना सांगतो कॉल रेकॉर्ड्स वरून कळलंय की विक्की आणि राणीमध्ये काही वेगळं नातं होतं। तेव्हा तावडे सर अजय व त्याच्या सहकाऱ्यांना कळवतात की माझं ट्रान्सफर झालं आहे, त्यामुळे या केस संबंधित एकही निर्णय आता मी घेऊ शकणार नाही। तेव्हा ते तिघही आश्चर्यचकित होतात। राणी आणि शरद इन्शुरन्स पॉलिसी बद्दल बोलत असताना राणीला वाघमारे फोन करून प्रश्न करतात की गुड न्यूज कळाली की नाही। तेव्हा ते राणीला कळवतात की तावडे सरांचं ट्रान्सफर केलं व नवीन अधिकारी आपला माणूस आहे व तुमचा पोलिसांपासून सुटका झाला असं समजा। अजय व त्याचे सहकारी तावडे सरांचा निरोप घेतात। सरांचे ट्रान्सफर झाल्यामुळे अजय नाराज असतो। तेव्हा अजयला नेहाचा फोन येतो। ती त्याला कळवते की मी आणि आई आज तुझ्या आईला भेटायला गेलो होतो व तिच्या आईची साखरपुड्याची अट आहे असं सांगते। तेव्हा अजय तिच्या बरोबर बोलत नसल्यामुळे नेहा त्याला विचारते काय झालं। तेव्हा अजय तिला सांगतो तावडे सरांची बदली करण्यात आली आहे व फोन ठेवतो। आता पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा मराठी कट्टा। मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेट्स व गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।